नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, आज आपण सखीच्या स्वयंपाकघरात कोणतीही रेसिपी न बघता रानमेवा बघणार आहोत। ही सर्व माझी भावंड आहेत आणि आता आम्ही आंब्याच्या शोधामध्ये रानामध्ये चाललोय। तू कुठे चाललाय? माझा बेबी आहे। कुठे? मँगो आणायला चाललाय? अरे वा, चल जाऊया मँगो आणायला। तुला माहित आहे का कुठे मिळतात? कुठे आहेत मँगो? हा, तिथे आहेत, चल जाऊया। इथे बघू शकता सर्व डोंगर रांग आहेत, छान अशा, खूप छान वातावरण आहे। ही भात शेती आहे सर्व। आता आपण आंबे आणायला चाललेले आहोत। किती मिळणार आहेत आपल्याला माहित नाही, सर्व लोक जातात, घेऊन सुद्धा आलेले असतील। बघूयात आपण किती मिळतील ते। हे बघा, हे मावशीचा मुलगा, सगळे लोक आम्ही चाललो आहोत आंबे आणायला। मामी मावशी सर्वजण। हे डोंगर रांग आहे पूर्ण। पावसाळी खूप मजा येते बघायला, खूप हिरवळ असते। कैरा पाडला का? मँगो काढले तू? हा, कच्चे आहे ते। थँक्यू। ते खूप पुढे गेलेत, आम्ही इथे कैऱ्या पाडण्यासाठी थोडं थांबलो होतो। तो भाऊ तिकडे माझा कैऱ्या पाडण्यासाठी गेलाय। पिकलेला पण आंबा आहे तिथे। वाव, गोड आहेत का? मस्त। बघा, मँगो काढला आत्ताच झाडावरून। या झाडाचं मँगो आहे, आंबा आहे। दादा वर चढू काय? हे पण पुन्हा मागे आलेत आंबा खाण्यासाठी। हे बघा, आणि आता भाऊ माझं झाडावर चढतोय। असती आहे ते बघ, काढ चढला वरती। हा, येल्लो बघा। हे बघा मँगो आलेत। वाव, ए मला तो येलो वाला पाहिजे, मला पाहिजे। प्रणय जेलायचे एकू नको। कोण खाणार आहे आंबा? ए हे आवडली बघा। चढला वरती तो। आंबे काढण्याआधी सर्वांचं भांडण चाललंय आंब्यांवरून। बुक करायच्या आधी मी बघ हे केलाय। वाव, मला पण भेटला येलो येलो। कसं आहे? खायला गोड आहे? खायला गोड आहे? तो झाड हलवतोय, वाव, पडले ही सगळे। गावची मज्जा। हे खाली आंबे बघतायत कुठे कुठे पडलेत ते। ए, त्याला लागेल, खाली डोक्यात पडतील। एवढे आंबे भरून रात्र होईल आपल्याला। कच्चे पडतायत बा, कच्चे पडतायत, नको काढू। एक आंबा दिसलाय। हा इथंच आहे। काय पाहिजे तुला? छान आहे। मामा कुठे चालला? छान आहेत ना, खा। बाळाला म्हणजे करवंद आवडले आहेत, छान लागतात। दाखव। वाव, छान, मस्त। दोन आहेत। आंबा असा रानामध्ये फोडून खातो मी। हा, वेळ बच्चा। थोडा असं चिक काढायचं त्याचा। आता हे आमच्या आधी आंबे खायला लागले, आता आम्हाला मिळतील असं वाटत नाही। एवढे आंबे भरून घेऊन आलेत बघा लोक। आंबे कोणीतरी गाडी घेऊन आंब्यांना जातं। 2 मेंबर अजून पुढे गेलेत, त्यांना आता येतात की नाही काय। भेटले आमचे 2 मेंबर पण भेटले, इथेच भेटले आम्हाला। घेऊन पण आले आंबे। हे काका आहेत माझे। मिळाले आंबे तुम्हाला? किती आंबे मिळाले? हे आमचे काका आहेत, आंबे घेऊन आलेत। किती मिळाले दाखव बॅग। किती आंबे मिळालेत? वा, एवढी बॅग भरून मिळाले आंबे, छान। आता ही गोणी भरून आलो। ते अजून मिळायला पाहिजेत आपल्याला। आहेत का वरती आंबे अजून? चला जाऊया। जेवढे काढू तेवढे कमीच आहे।
चला मामा पण येत आहे. चला तुम्ही पण. आमचे 2 मेंबर वरती आले होते आधीच, मामा आणि काका. आमचे मामा पण आहेत, आमचा डॉगी पण आहे सोबत. हे रस्ता बघा कसा आहे, किती खडतर आहे. दगडे वगैरे आहेत, व्यवस्थित चालायला लागतं. बघ डॉगी पण आहे. चला राहू द्या. चला भाई काका हे बघा. वा हा जेवढी जागा दिसते ना हा पावसाळ्यात पूर्ण इथे खेकडे चिंबोरी पूर्ण रान खेकड्यानेच भरलेलं असतं. खेकडे असतं. येऊ आपण पावसाळ्यामध्ये पण. शेरू कुठे पळतोय? पप्पांच्या आणि त्याची मजा चालली. मस्ती करतात दोघे. त्यांच्या मागून मागून जाते. दुखायला लागले, उचलून घ्यायला सांगितलं मामाला आहे ना. रस्ता छोटा आहे, त्याला चालायला थोडा त्रास होतो. ते पाय दुखायला लागले. बघ आपला शेरू आला. शेरू बघा कुठून जातोय. शेरूने नवीन मार्ग शोधला. हे बघा कैऱ्या आहेत ना, छोटे छोटे आहेत. कुठे गेले? 2 रस्ते आहेत तिथे. पुढे गेले, तुला दाखवतो बघ कसे ओळखायचे. आवाज येतो का? आवाज नाही येत. पुढे हा तिकडे गेले. आला समोरून आवाज येतो. आला ना. हा चला. सर्व ओरडतात. आवाज आला का? रानामध्ये कोणी पुढे मागे राहिला असेल तर या प्रकारे आवाज देऊन प्रतिसाद दिला जातो. पुढे आम्ही थोडी करवंद सुद्धा काढली. या प्रकारे करवंदाची झाडं असतात. आता पुढे आपल्याला रानामध्ये अजून काय काय मिळणार आहे रानमेव्यात, तो आपण पुढच्या पार्ट मध्ये बघूयात. एकाच पार्ट मध्ये खूप मोठा व्हिडिओ होईल. तुम्ही सुद्धा कोकणातले असाल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच कळवा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.